सर्व प्रेक्षकांना जय श्रीराम, नमस्कार. तर आज आपण सोलापूरमध्ये कृषी प्रदर्शन लागलेलं आहे, तिथं आलो आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2.5 फुटी ट्रॅक्टर अपोलो कंपनीचा. तर मागही मी एक व्हिडिओ बनवला होता, तेही खूप प्रतिसाद मिळाला मला शेतकरी बांधवांचा. तर आजही हे व्हिडिओ आहे, हा नॉर्मल व्हिडिओ आहे, हे डिटेल व्हिडिओ पण लवकरच येईल. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच पहा. भारतातील पहिला बाहेर 2.5 फूट रुंदी असणारा ट्रॅक्टर अपोलो कंपनीने आणलेला आहे. गेली 4 वर्ष झालं आपण या ट्रॅक्टरची विक्री करतो आहे. आत्तापर्यंत 450 ट्रॅक्टरची विक्री केलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शंका येणारी म्हणजे की बाबा हा ट्रॅक्टर 2.5 फूट म्हणजे नेमका काय? बरोबर. तर याची टायरच्या या बाहेरच्या बाजूपासून ते टायरच्या या बाहेरच्या बाजूपर्यंत जर रुंदी तुम्ही मोजली तर ती 2.5 फूट येते. बरं, 2.5 फूट असण्यामागचे फायदे काय असतात? तर आपल्याकडे सगळ्यात मोठा जो शेतकऱ्यांचं प्रमाण आहे शेती करण्याचं, तो ऊसाचं क्षेत्र आहे. तर ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपण काय करतो की 4 फूट सरीमध्ये ऊसाची लागण केलेली असते. तर 4 फूट सरीतील ऊसाच्या लागणीमध्ये मार्केटमध्ये असणाऱ्या 3 फूट 3.5 फूटचे ट्रॅक्टर, जे रुंदीचे ट्रॅक्टर आहेत, तर ते जेव्हा मशागत करायला जातात तेव्हा पहिल्या वेळेत चालतात, म्हणजे लागणीला चालतात. जर शेतकऱ्याच्या भाषेत म्हटलं तर लागणीला चालतात, पण जेव्हा खोडव्याचं प्रमाण येतं तेव्हा चालत नाही, त्याच्यामध्ये ऊस मोडण्याचं प्रमाण वाढतं. तर आपला ट्रॅक्टर बाहेर 2.5 फूट असल्या कारणाने तुम्हाला याच्यामध्ये ऊसाची कोणतीही मोड होत नाही, तूट होत नाही. म्हणजे फक्त पहिलाच खोडवा नाही, तर तुम्ही दुसरा खोडवा असू द्या, तिसरा खोडवा असू द्या, इथपर्यंत जरी ऊस चालवला, 10 कांड्यावरती 12 कांड्यावरती जरी ऊस गेलेला असेल आणि ऊस पडलेला नसावा त्याच्यामध्ये, तर तुमचा एकही ऊस मोडणार नाही याची खात्री आम्ही देतो, याची खात्री अपोलो कंपनी देते. सर, मागही 2.5 फूट आहे का पुढेही 2.5? आता ही सगळ्यात मोठी शंका प्रत्येक शेतकऱ्याला येणार आहे की मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपन्या. माझं मत आहे की शेतकऱ्याचं बरंचसं वेळा नुकसान होतं. यावेळेस आपण या वार्षिक परिस्थितीमध्ये बघितलं, इतका पाऊस झाला, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. या शेतकऱ्याचं नुकसान डोळ्यांनी दिसत असताना देखील काही कंपन्या फक्त व्यावसायिक आणि स्वतःचं पोट भरण्याकरता शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. तर म्हणतात की आमचा ट्रॅक्टर 2.5 फूट आहे, तर तो समोरून मोजला तर 2.5 फूट होतो, पाठीमागून मोजला तर 3 फूट होतो. मग याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर किती फुटाचा म्हणून पकडायचा? 3 फुटाचाच झाला ना. जो तुमचा मोठा टायर आहे तो जर तुमचा 3 फूट रुंदीमध्ये येत असेल तर त्याला तुम्ही 2.5 फुटाचा ट्रॅक्टर म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. तर आपला ट्रॅक्टर पुढच्या बाजूलाही 2.5 फूट येतो, पाठीमागच्या बाजूलाही 2.5 फूट येतो आणि आपण सांगून देतो की बाबा तुमच्या 4 फूट सरीतील ऊस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, तुमचे फळबागायत असेल, केळी असू द्या, द्राक्ष असू द्या, या प्रत्येक पिकामध्ये आपला ट्रॅक्टर परफेक्ट काम करतो. बरं, हे मी नवल सांगत नाही आहे, 3.5 ते 4 वर्षाचा मागील शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन सांगतो. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक पिकामध्ये आपला ट्रॅक्टर वापरून बघितला. कापूस असेल, हळद असेल, अद्रक असेल, या प्रत्येक ठिकाणी आपला ट्रॅक्टर चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रूफ झालेलं आहे की 2.5 फुटाचा ट्रॅक्टर आज शेतकऱ्याची गरज आहे, काळाची गरज आहे. 4 फूट सरीतील पिकांमध्ये जर प्रॉपर काम करायचं असेल तर 2.5 फुटाच्या ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही आहे दुसरा तुम्हाला. तर हा 2.5 फुटाचा ट्रॅक्टर तुम्हाला सगळ्याच पिकांमध्ये फायदेशीर ठरतो. तुम्हाला आणखी काही जर याच्याबद्दल शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे सर. आता याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट येतो की बाबा ट्रॅक्टरचं इंजिन किती पिस्टनमध्ये येतं. बऱ्याच कंपन्या आहेत की सांगतात ट्रॅक्टरचं जे इंजिन आहे ते सिंगल पिस्टन असल्याकारणानं हा ट्रॅक्टर शेतीमध्ये काम बरोबर करत नाही. तर मी तुम्हाला याच्यामध्ये फायदेशीर गोष्ट अशी सांगतो की या ट्रॅक्टरची जर खासियत असेल, या ट्रॅक्टरचं जर काळीज असेल, या ट्रॅक्टरची जर पॉवर असेल तर ती सिंगल पिस्टन असण्यामध्येच आहे. जर टेक्निकल बाबींचा विचार केला, सिंगल पिस्टन ट्रॅक्टर असल्यानंतर त्याला टॉर्क जास्त मिळतो आणि जेव्हा पिस्टनची संख्या वाढते तेव्हा रनिंग स्पीड मिळतो. पण शेतीतल्या पाठीमागच्या कामांना रनिंग स्पीड गरजेचा नसतो. आपल्याला शेतीमध्ये अवजड कामं करायची असतात, जड कामं करायची असतात, त्याच्यामध्ये ट्रॅक्टरला ताकद असणं गरजेचं आहे आणि ही ताकद सिंगल पिस्टन असण्यामध्येच मिळते. एक छोटं उदाहरण द्यायला गेलं, यामाची 2 स्ट्रोक गाडी येत होती आणि आज मार्केटमध्ये 4 स्ट्रोक गाड्या येतात. तर आज यामा मिळत नाही. त्या कारणाने जर यामा नवीन 2 स्ट्रोकमध्ये मिळाली तर सगळ्यात जास्त विक्री यामाची होईल. कारण 2 स्ट्रोकची क्वालिटी बऱ्याच जणांना माहिती आहे, पिकअप जास्त होता त्याला. सेम सिंगल पिस्टन इंजिन असण्यामध्ये आणि 3 पिस्टन 2 पिस्टन इंजिन असण्यामध्ये हाच मोठा फरक आहे की पिस्टनची संख्या जेवढी कमी राहील तेवढा तुम्हाला टॉर्क चांगला मिळतो, शेतीमध्ये ट्रॅक्टर कुठेही अडकत नाही.
पिस्टनची संख्या जशी वाढत जाते तसतसे ट्रॅक्टरची गती वाढते, पण कामाचा लोडवरती येणे ट्रॅक्टर बंद पडले. आपण बऱ्याच जणांना म्हणतो ना, आपण बोलीभाषेत सांगतो पण ट्रॅक्टर लोडवरती आला आणि बंद पडला. ते कशामुळे होतं तर पिस्टनची संख्या 3 पिस्टन. आज नॉर्मली शेतीमध्ये वापर केले जाणाऱ्या प्रत्येक कंपनीने ट्रॅक्टरची जी पिस्टन संख्या ठेवलेली आहे ती 3 पिस्टनच ठेवलेली आहे. हे का बरं असेल, म्हणजे कंपन्या असं का करत असतील, तर कंपन्यांनाही चांगलं माहीत झालं की फास्ट काम करायचं. फास्ट काम करण्यासाठी 3 पिस्टन दिले कंपनीने, पण त्याच्यामध्ये रनिंग स्पीड वाढतो आहे, गती वाढती आहे ट्रॅक्टरची, पण पाठीमागं होणारं काम कमी पडतं आहे. मग त्यावेळेस शेतकरी काय करतो, ॲक्सिलेटरवरती पाय देणं, फुल रेस करणे, RPM 25 जिथं कंपनीनं सांगितलं तिथं 30 RPM पर्यंत नेणे आणि काम करणे. जेव्हा तुम्ही ॲक्सिलेटरवरती पाय देता, तुम्ही RPM वाढवता इंजिनचं, तेव्हा तुमचं डिझेल कन्झम्पशन हे जास्त होतं. ऑलरेडी 3 पिस्टनचा ट्रॅक्टर जर तुमचा 1 एकराचं काम करायचं म्हटलं तर 6 लिटरच्या खाली काम करत नाही. त्याच्यामधून तुम्ही ॲक्सिलेटर देऊन काम करत असाल तर तुमचं 8 लिटर डिझेल कन्झम्पशन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ट्रॅक्टरची लाईफ कमी होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पर्पज होता 3 पिस्टनचा तो याच्यामध्ये सॉल्वच होत नाही. तर आपल्याकडे सिंगल पिस्टन इंजन असल्यामुळं एक आहे की माझं 3 लिटरमध्ये 1 एकराचं काम पूर्ण करतो. 2 ते सव्वा 2 तासामध्ये 1 एकराचं काम होतं. 2 ते सव्वा 2 तासामध्ये तुम्ही ऊसातली कुठलीही मशागत लावा, तुम्हाला रोटर चालवा, तुम्ही पेरणी यंत्र चालवा, या कुठल्याही जड अवजड कामांना ट्रॅक्टर चालवा, 2 ते सव्वा 2 तासामध्ये एकराचं काम पूर्ण करतो. 3 लिटर डिझेलमध्ये खात्रीशीर काम पूर्ण होतं. साहेबांचे ऑन
ऋण आभार मानतो की त्यांच्या चॅनलमुळं अपोलोला हे दिवस बघायला मिळेल. त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे ते इतकं उत्कृष्ट होतं आणि आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो आणि हा इतका छान ट्रॅक्टर आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकलो डिलिव्हरी. त्याच्यामध्ये या सरांचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.